कागद मापट. मग 12 वस्तू म्हणजे 1 डझन. म्हणजे जेव्हा केव्हा पण तुम्ही आता केळ आणायला जाता 12 केळ देतात की नाही. म्हणजे किती डझन झाले मग. आणि 12च्या दुप्पट किती 24 केळ म्हणजे किती डझन होतील मग 2 डझन. 36 केळ केली म्हणजे किती डझन होतील किती डझन. मग 12 डझन असं 12 डझन जेव्हा 144 केळ भेटतील आपल्याला 144 तेव्हा किती ग्रोस होईल 1 ग्रोस होईल. किती ग्रोस होईल 1 ग्रोस. म्हणजे 144 वस्तू तेव्हा 1 ग्रोस होईल. 144 वस्तू म्हणजे किती ग्रोस 1 ग्रोस. त्याला 12 डझन म्हणतात. त्याला काय म्हणतात म्हणजे 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. 24 कागद म्हणजे किती असतात